आज आपण कोणतंही वाटण न वापरता भिजवलेल्या वाटाण्याची एकदम झणझणीत मस्त अशी आमटी करणार आहोत। ही आमटी केली की तुम्हाला इतर कोणतीही भाजी किंवा वरणाची गरज लागणार नाही। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सगळ्यात अगोदर कुकरमध्ये 2 छोटे चमचे तेल घेतलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी किंवा जास्त करू शकता। जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे मी चिरून टाकले आहेत। कांदा यामध्ये जास्त वापरायचा म्हणजे भाजी छान मिळून येते। आता हा कांदा आपल्याला एकदम ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा अर्धवट कच्चा नको आहे, कारण आपण यामध्ये वाटण वापरत नाही आहोत। त्यामुळे आपल्याला कांदा हा छान खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी आलं, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं आहे ते मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे, ते यामध्ये टाकलं आहे। इथे आपण कांदा खोबरं भाजून घेतलं नाहीये, त्यामुळे आपला हा वेळ वाचणार आहे। पण आपल्याला हे जे वाटण आहे किंवा हे जे पेस्ट आहे ती यामध्ये छान 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायची आहे, कारण हे साहित्य आपण कच्चं वाटून घेतलं होतं। आता यामध्ये आवडीप्रमाणे लाल तिखट, चवीपुरतं मीठ, हळद, धने पावडर आणि गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। मसाले फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे, साधारण मिनिटभर मंद गॅसवर, म्हणजे मसाले छान परतून होतात। त्यानंतर साधारण अर्धी वाटी यामध्ये पाणी टाकलं आहे आणि आता यावर एक झाकण ठेवून आपण साधारण 1 मिनिट आपण याला असंच ठेवून द्यायचं आहे। मंद गॅस आहे। आता मंद गॅसवर हे मसाले छान या फोडणीमध्ये मिक्स झाले आहेत। त्याचा कच्चेपणा राहत नाही, अगदी छान असा सुगंध पसरतो आणि चव मसाल्याची खूप छान लागते। ही ट्रिक नक्की तुम्ही ट्राय करा। आता यामध्ये भिजवलेले वाटाणे टाकले आहेत। सकाळी वाटाणे भिजू घालून रात्री बांधून ठेवले होते, त्यामुळे त्याला अशा प्रकारे मोड आले आहेत। इथे मी फक्त हिरवा वाटाणा घेतला आहे। यामध्ये तुम्ही हिरवा आणि पांढरा वाटाणा दोन्ही मिक्स सुद्धा वापरू शकता। आता हे वाटाणे आहेत ते साधारण 2 ते 2.5 मिनिटं मी छान या मसाल्यामध्ये परतून घेतले आहेत, म्हणजे मसाले आहेत ते आजपर्यंत वाटाण्यामध्ये छान मुरतात। आता हे वाटाणे आहेत ते मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये साधारण 1.5 ग्लास पाणी मी टाकलं आहे। जर तुम्हाला यापेक्षा पातळ आमटी हवी असेल तर तुम्ही पाण्याचा वापर वाढवू शकता। आता या ठिकाणी मी टाकला आहे एक छोटा टोमॅटो चिरून तो टाकला आहे। अशा प्रमाणे नंतर टोमॅटो टाकल्यामुळे भाजी दिसायलाही सुंदर दिसते आणि चवीलाही अप्रतिम लागते। आता यामध्ये टोमॅटो टाकल्यानंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला मध्यम गॅसवर 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 4 शिट्ट्या होऊ दिल्या आहेत आणि त्यानंतर कुकर हा मी कोमट करून घेतला आहे। शिट्टीची पूर्ण हवा गेली आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता आपली इथे ऑलमोस्ट ही भाजी तयार झाली आहे। अशा प्रकारे आमटी केल्यामुळे वेळ तर वाचतोच आणि तुम्ही इतर कोणतीही भाजी किंवा आमटी वरण करण्याची गरज पडत नाही। तुम्ही बघू शकता वाटाणा एकदम छान असा शिजला आहे। कुकरच्या मी मध्यम गॅसवर 4 शिट्ट्या होऊ दिल्या होत्या। इथे पूर्णपणे वाटाणा शिजून तयार आहे। तर तयार आहे आपली इथे भिजवलेल्या वाटाण्याची एकदम झणझणीत अशी तर्रीदार आमटी। ही आमटी केल्यानंतर कोणत्याही वरणाची किंवा इतर भाजीची गरज पडत नाही। चपातीसोबत, भाकरीसोबत, एवढंच काय तर तुम्ही भातासोबतही ही भाजी खाऊ शकता। चवीला अप्रतिम असणारी आणि सोप्या पद्धतीने केलेली आजची ही वाटाण्याची आमटी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। आपल्या या चॅनलवरती तुम्हाला अशाच सोप्या पद्धतीने आणि झटपट होणाऱ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।